क्राफ्ट हे केलेले आहे. ही पूर्ण हँड क्राफ्टेड आहे. वाव, काय किती छान छान दिसतंय. आहे आणि खूप यंग मस्त, म्हणजे मुलींना मी खूप हे आवडेल. फर्स्ट टाइम पाहिलंय. असं अगदी म्हणजे रिअल फ्लॉवर्स लावली आहेत. नक्की. हे नसून हे हँड वूवन काम केलेलं आहे. थ्रेड अच्छा, वर्क आहे. ओके. हे बघा. अच्छा, पप्पी आहे ना घर. खूपच. आणि हे तुम्ही नोटीस कराल की ह्याला पण मल्टी शेड आहेत बॉर्डरला. हम्म. हा कलर एकतर इतका सुंदर वाटतो. काय आपले एन्शियंट टेक्नॉलॉजी जे आपल्या खरं हँडलूम पूर्वापार हा चालत आलेलं हँडलूम आहे. हँडलूम आपल्यासाठी ना आपल्या शरीरासाठी तितकंच उपयोगी आहे. कारण आपल्या शरीरावरही छिद्र असतात. ज्याला नायलॉन थ्रेडचा खरं तर त्रास होतो. बरेच जणांना रॅशेसचे त्रास बरोबर. असतात. मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी आज आलेली आहे दादरच्या पोर्तुगीज चर्च येथे. रायका इंडिया हा साडी स्टुडिओ आहे आणि जिथे तुम्ही बघाल अमेझिंग असं साड्यांचं कलेक्शन आहे, त्याचबरोबर त्याला मॅचिंग असे एक्सेसरी देखील आहे. सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन आहे. तर ह्या स्टुडिओचे जे ओनर आहे तिच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. इथे येण्यासाठी दादर वेस्टला पोर्तुगीज चर्च जवळच्या राईट हँड साईडच्या गल्लीत यायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे रायका इंडिया दिसेल. अगदी स्टेशनवरून 5 ते 7 मिनिटं लागतील तुम्हाला इथे येण्यासाठी. तर ही आहे अक्षता. नमस्कार, मी अक्षता राणे. माझ्या ब्रँडचं नाव आहे रायका इंडिया. तर आता अक्षता, मला या तुझ्या बिझनेस विषयी सांग. ताई, आपल्याकडे हँडलूम, हँडब्लॉक आणि हँडक्राफ्टेड साड्या, म्हणजे जे आपल्या पूर्वापार जे टेक्सटाईल डिझायनिंग जसं केलं जायचं आपल्या खूप एन्शियंट काळापासून, ते आपण इथे रिप्रेझेंट करतो. आपल्याकडे सिंथेटिक वगैरे काही नाही मिळत. मोस्टली सगळं हँड आता लाईक हा कपडा जरी पॉवरलूम असला तरी हे हँडब्लॉक आहे. ही डिझाईन पूर्णतः हँडब्लॉक आहे. हे मोडाल सिल्क आहे. पूर्ण हँडब्लॉक आहे. मग हे तू कारागिरांकडून करून घेते? जे जिथे बनतात तिथूनच आम्ही आधी स्वतः जातो आणि नंतर मग त्यांचे बरेच तिथे प्रत्येक घरात काम होतात. मग प्रत्येकाचं डिझाईन कसं काम आहे करण्याची पद्धत बघून मग आम्ही दुसऱ्याला सिलेक्ट करतो. त्यानुसार मग मेन क्वालिटीवर जास्त भर देतो क्वांटिटीपेक्षा. आणि पण मला विचारायचं होतं की मग ह्याच्यामध्ये कलर मिळतात आपल्याला? हो, हे आता नॅचरल कलर असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये ठराविक कलर येणार. पण लाईक आता हे जे असतं फळांपासून हे ब्लॅक कलर असतो तो लोखंडाला फर्मेंट करून बनवला जातो. तर त्यामुळे ह्यामध्ये कलर तर मिळणार. लाईक हे त्याच्यामध्ये सगळे कलर्स एवढे सगळे कलर्स आहेत. हे थोडे असे रस्टी कलर्सच येणार. हे प्युअर मोडाल आहे. सगळे नॅचरल कलर. प्युअर मोडाल, प्युअर हँडब्लॉक आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. एकदम. तर ह्याची साधारण अप्रॉक्स रेंज काय जाते? ही 4.5च्या वर आहे. माझ्याकडे 1-2 आर्टिसन्स असल्यामुळे त्यांच्या प्राइस नुसार प्राइस कमी जास्त होतात. कमी असते. आता तसे हे महेश्वरी हँडब्लॉक आहेत. आता हा महेश्वरी हँडब्लॉक आहे. ही एक महेश्वरी हँडब्लॉक आहे. त्यांचे वेगळे वेगळे गाव आहेत तिथे बनवले जातात. ही एक छान अशी, ह्याचे मी तुम्हाला डिस्प्ले दाखवते. ह्याला जावता प्रिंट बोलतात. ही जी प्रिंट आहे ती 3 वेळा प्रिंट होते ह्याची. ते पण हँडब्लॉक. नक्कीच. हे जे प्रिंट आहे ना, नाही राहू दे एवढं. ते 3 वेळा प्रिंट होते. बद्दल मी ऐकलंय. दाबू, बागरू आणि प्लस हे जे ब्लॅक कलरचे ज्याला फिनिशिंग आहे, हे 3 वेळा ह्याची ब्लॉक प्रिंटिंग होते. त्यानुसार परत हे जे आहे, हा जो मी दाखवला हा सांगानेरी प्रिंट आहे. अच्छा. हे पण म्हणजे प्रत्येकाचे कलर वेगवेगळे सुंदर. पण हे महेश्वरी कॉटन सिल्कच आहेत आणि प्युअर हँडब्लॉक आहेत. ह्याचे पण रेंज आपल्या साधारण 4,000 पर्यंत येतात. हो का? सॉफ्ट आहे अगदी, म्हणजे ऑफिस वेअरला तर खूप सुंदर आहे. दिवसभर आपल्या मुंबईच्या पुण्याच्या वेदरला खूप चांगल्या आहेत ह्या. प्लस हे तर प्युअर मल मध्ये खूप सुरेख आहे ग. हो, ही पण सध्या खूप ट्रेंडिंग आहे. अगदी छान दिसते. खूप ट्रेंडिंग आहे. आणि हा कपडा नॉर्मल, हा प्रीमियम मल आहे. हा नॉर्मल मल पेक्षा जास्त सॉफ्ट आहे. खूप छान. काय ह्याचं प्राइस आहे? ही साधारण 2,000च्या रेंज मध्ये. छान आहे.
नेसल्यावर खरंच अगदी काय हो, लुक खूप येईल असं. सुंदर. म्हणजे ह्याला एक्सेसरीजची पण गरज गरज नाहीये. नाही खरंच. हे आता आपले ट्रेडिशनल आहेत. अच्छा. सगळं तुझ्याकडे प्रीमियम क्वालिटी आहे. हो. खूप छान. कारण हे नॉर्मल मालपेक्षा थोडे अजून हो. सुरेख. जास्त चांगली क्वालिटी आहे ही. हाही कलर काय खूप सुरेख आहे. सुंदर आहे. हा पदर हे आहे. पण मल आहे ना? हा, हे पदर आहेत. मस्त. म्हणजे 2 कलर मध्ये. हो. आणि त्याला ती हँड वुवन बॉर्डर आहे ह्या. अच्छा. हे काहीतरी अगदी वेगळं आहे ना पॅटर्न? हो. हे ऑल ओव्हर चेक्स आहे. छान दिसतंय. मस्त. हे जस्ट हा वाव, हा तर रनिंग कलर आहे ना हा? आता हे गोल्डन. अष्टमी त्यांची, त्याच्यासाठी हे मस्त एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. हे पण थोडं म्हणजे भरपूर, आसाम टाइप वाटतं ना हे असं? पण हे बंगालला तेच म्हणजे त्या साईडलाच हे हे असं जास्त. एक्सक्लुझिव्ह आहे. हे खूप रेअर मिळेल तुम्हाला खूप सुरेख इतर आहे. कुठे बघायला. गोंडे पण अगदी छान खूप आहे. सुंदर. ते त्याचंच हे कलेक्शन आहे सगळं. अच्छा. म्हणजे त्याच्यात हे आपल्याला कलर्स आहेत. एवढे कलर्स मिळणार आहेत. खूप हा छान. एक खूप ट्रेंडिंग कलर होता. म्हणजे तो रिस्टॉक केलेला आहे वाव, छान आहे. येलो मध्ये. अशी वेअर कर ना ते असं. नक्की. चांगली छान वाटणार. पदर ह्या फक्त ह्या विदाउट ब्लाउज पीस येतात. 5.5 मीटर असतात. हो का? कारण त्याचा कपडाच इतका सॉफ्ट आहे. हे तसं हे सगळे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मध्ये हे कलकत्ता आहे ना? कलकत्ताचेच आहेत, पण ते तुम्ही चेक करू शकता. नॉर्मल मॉल मध्ये आणि ह्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. अच्छा. ह्याचं पण काय जातं प्राइस, ह्याची रेंज? ह्या सगळ्या आहेत ना 2200 ते 4000च्या मधल्या आहेत. मधल्या आहेत. आता तसं हे आता आपल्या शॉप मधलं भरपूर ट्रेंडिंग आहे. जे आता गणपतीला खूप जास्त चाललं. जास्वंदी फुलाचं नॉर्मली हँडपेंट पाहिलं असेल, हे वीव केलेलं आहे. वाव, किती छान दिसतंय. आणि ते सुद्धा गोल्डन थ्रेडने. हा, ह्याच्यामध्येही बरेच कलर्स. काही एक सुंदर दाखवते ओपन करून. ह्याचा जो ग्लेस येतो छान. ह्या प्लेन पल्लू येणार. असं छान वाटणार आहे. नेसल्यावर खूप सुरेख दिसणार. प्लेन पल्लू. आता बऱ्याच जणांना लग्नासाठी जायचं असतं, पण हेवी काहीतरी हवं असतं. या मटेरियलला काय बोलतात? हे पण मल आहे, पण मल विथ जरी आहे. आणि ही जरी पण टेस्टेड आहे. हो का? म्हणजे भरलेले हवे असतात, पण सिंथेटिक नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर त्या ह्याला आपला जो काही फंक्शन असेल त्याला तुम्ही दिवसभर वेअर करून राहू शकता. हे एक अंगावर घेऊन एकदम. हो. छान. म्हणजे आपल्या मुंबईच्या वेदरला हे एकदम अप्रोप्रिएट आहे. आणि असं म्हणजे म्हणतात ना, हेवी नाहीये. एक्झॅक्टली. नाहीतर जनरली आपण लग्नाच्या साड्या म्हटल्या की एक्झॅक्टली. हे वाव, ह्याला किनार आहे. छान आहे ना. त्याचं हे कॉम्बिनेशन छान आहे. हा पदर आहे. मेहंदी कलर आणि ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पदराच्या. ओके, खूप छान आहे. आणि मग ती आपण पाहिली त्याला आहे ब्लाउज हे पीस? ऑल ओव्हर सेम आहे. तसलाच ब्लाउज आहे? त्याला त्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाहीये. काय काय ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाहीये जे एक्सक्लुझिव्ह असतात. छान आहे. जशी ही मस्त आहे. ही पण खूप छान. म्हणजे मी स्वतः वेअर केलेली तर भरपूर चांगला रिस्पॉन्स होता एक्झिबिशनला. हे छान आहे. म्हणजे त्याचा हा पल्लू आहे. ही आता ह्या महेश्वरी चालू होतात आपल्या. प्युअर महेश्वरी आहे. आपण स्वतः महेश्वरला जाऊन त्या गावात जाऊन जवळजवळ 14 ते 15 वीवर स्वतः चेक केले. त्यांचं विविंग काम कसं असतं ते पाहिलं आणि त्यातले 2च सिलेक्ट केले. आणि म्हणजे अगदी चोखंदळपणे तू चॉईस केलेलं. तेच बोलले ना, क्वालिटी जास्त प्रिफर करतो क्वांटिटी पेक्षा. ते ह्या साड्या बघून समजतच आहे. नक्कीच. आणि वाव, हा कलर किती सुरेख आहे. हो, हा रनिंग ही आहे. आणि हे टिपिकल महेश्वरी आहे. पण ती अगदी यंग मुलींना, ते अगदी 80-90च्या माझ्यासारख्या स्त्रियांना. हा, नक्कीच. सगळ्यांना खूप छान. तू जरा ही अंगाला लावून दाखव ना. ह्यात पण महेश्वरीचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शनच आहे आपल्याकडे. रिच वाटते ना एकदम. आणि ह्याच्यावर ना अशी सगळी ज्वेलरी वेअर केली तर हो. वाव, काय सुरेख दिसते. मस्त.
ह्या पण आपल्या महेश्वरी खूप छान. 8,500 पर्यंत आहेत. अच्छा, खूप छान. हा एक खूप सुंदर कलर आहे, हा महेश्वरीच हा आहे ही थोडासा पण. फ्लोरोसेंट टाइप आहे हा ना? म्हणजे काहीकांना थोडा हा ब्राईट कलर पाहिजे हवा असतो असतो. ना? मस्त आहेत ह्या. ह्याच्यात आहेत का कलर्स? हो, हे दाखवूया हो आपण. हे हो एकदा इथल्या महेश्वरी हो हो. दाखवते. हे सॉफ्ट आहे एकदम. हा महेश्वरीच आहेत ह्या. हम्म. प्युअर प्युअर सिल्क कॉटन आणि प्युअर हँडलूम. ओके. ह्याच्यामध्ये हे कुठेही काहीतरी असं जरा वेगळं आहे ना? हे घिचा पल्लू बोलतात ह्याला. नाही म्हणजे कसं ह्याला महेश्वरीच हा आहे, आडव्या महेश्वरी आहे. हा प्लस हे लिननचा थ्रेड अच्छा. घेऊन त्याचं विविंग करतात. हा. म्हणजे ही मी अशी पाहिली नाही कुठे म्हणून. ह्याच्यामध्ये ही कलर दाखवते. हे लेटेस्ट आहे वाटतं ना हो. डिझाईन? खूप महेश्वरी तुम्हाला खूप वेगळ्या बघायला हा मिळतील. तेच. कारण आम्ही अशा त्या टिपिकल हे पाहिल्यात ना. हा ह्यात पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ह्यामध्येही भरपूर चांगले कलर आहेत. हम्म. हे कमल बुट्टा. हो हा हा पाहिलेला आहे मी. हे हे हा म्हणजे हा असतो हा. हा एक. हम्म. हाही छान आहे. तर महेश्वरीचं मी हा वाव, पूर्ण हा काय महेश्वरीच आहे. सुरेख आहे ग कलर. ही स्टार्टिंग रेंज आहे. जसा तो आपल्या पैठणीमध्ये तो एक्झॅक्टली. चिंतामणी असतो ना. आणि वाव म्हणजे हे यंग काय अगदी दिसतोय हा कलर. खूपच. आणि हे तुम्ही नोटीस कराल की ह्याला पण मल्टी शेड आहेत बॉर्डरला. खरंच काय अप्रतिम आहे. मस्त आहे. थांब मला मोह होतोय नक्कीच वेअर करायचा आहे बघा. कसं म्हणजे काय बोलू खरंच म्हणजे नक्कीच नक्कीच. शब्द नाहीत माझ्याकडे. हा कलर एकतर इतका सुंदर वाटतो. काय दिसतोय हा कलर. एखाद्याला यंग मुलीला तर अगदी खूप छान दिसेल. यंग महेश्वरी अशा आहेत की यंग ते अगदी 80-90च्या पण बघ ना काय आजींनाही खरंच खूप खूप छान सुंदर वाटेल. वाटतंय ना. नक्कीच. मस्त आहे. ह्याचं काय प्राइस आहे? हे 3,850 आहे. ही खूप छान. स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे. खूप छान आहे. हे सगळे कलर्स आहेत. हे आपण जे पाहिले त्याच्यातले ना सगळे हे जे कलर छान आहेत. तुम्ही बोलत होते ना, हे डिफरंट आहे. ते अगदी हे मला ही आवडली. म्हणजे ही अगदी वेगळ्या टाईपचे हे आहेत ना हे लाईन्स. त्यात कलर्स आहेत. आणि सगळे असे पेस्टल शेड्स आहेत ना. हे तुम्ही ऑफिस यूज आरामात करू शकता. हाही कलर त्याच्यात छान आहे. सुंदर आहे. हो. ह्या मी तुम्हाला सांगते, ह्या नॉर्मली ड्युअल टोन असतात. ह्या मल्टी शेड आहेत. अच्छा. मल्टी शेड आहेत बघा. स्क्वेअर मध्ये दिसतील. कळलं. ह्या प्युअर सिल्क प्युअर हँडलूम फ्युजन केलंयस ना तू. जे आपण मल मध्ये पाहिलं ना, त्याचं हे प्युअर व्हर्जन आहे. हे खूप म्हणजे 7-8 हजारच्या रेंज मध्ये. आणि त्याला तू हे त्यात असं आम्ही हे त्याला रिसेप्शनला आणि कोणाला हवे असतील ना, म्हणजे अगदी पारंपरिक पण आणि आधुनिक याही महेश्वरीच्याच आहेत. एवढे सगळे. या विदाऊट बुट्टा आहेत. खूप छान आहे. खूप छान आहे. अगदीच छान. म्हणजे कोणाचं लग्न समारंभ रेंज मध्ये जातं. ह्या 6,500 ते 8,000च्या रेंज मध्ये आहेत. त्याच्यात हा जो गोल्डन कलर खूप छान वाटतो. तो विदाऊट बुट्टी आहे. म्हणजे ह्याला छान वाटतोय तो. खूप ह्या लग्नासाठीच खास करून घेऊन जातात. सेम त्याच्यात हे असे कलर्स आहेत. म्हणजे काही ना असं जास्त झगामगा नको आणि काहीकांना ओरिजिनल पण प्युअर हवं असतं. आजकाल ह्या तशा आहेत. ह्या पण टिश्यू आहेत. पाहिल्या त्या ही एक दाखवते मुद्दामून ओपन करून, जो महेश्वरी मध्ये खूप चांगला हे कॉम्बिनेशन जातच. म्हणूनच दाखवते की हा कॉम्बिनेशन किती आणा पण तो जातो असं आहे. आणि म्हणतात ना हा कलर हे जे कॉम्बिनेशन कोणाला नाहीच होत. महेश्वरी मध्ये रेड माझ्याकडे संपलाय. एक रेड कधी राहत नाही. हे काही वाटतंय. हे जे आहे ना, हे लिनन आहे. अच्छा. ते पण असं एक्सक्लुझिव्ह आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे आपल्या तुमच्या आपल्या व्ह्युअर्ससाठी की ह्या ज्या काही साड्या आहेत माझ्या, त्या मी क्लिअरन्स सेलवर लावते. म्हणजे सिंगल पीस उरलेले आहेत तशा. तर हे त्यामध्ये येत आहेत. हो का. मग काय ह्याचा अंदाजे प्रत्येकाचे वेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला रेंज काय असेल? अप्रॉक्स रेंज ह्याची आता ही 2800ची आहे. ती तुम्हाला 20% डिस्काउंट वर मिळेल. 10 ते 30% म्हणजे 560 रुपये त्याच्यातून कमी होतील. हो. म्हणजे ही 2300 पर्यंत येते. 2200-2300 ओरिजिनली ह्या खूप महाग पडतात. ह्या आपल्या मल वर
पण आपण 10% डिस्काउंट दिलेला आहे, हो ज्या का? सध्या खूप रनिंग आहे. म्हणजे त्याला ह्या तर या सध्या हा हे ना प्राजक्तामध्ये प्राजक्तावाल्या. पण म्हणजे ह्याला आणि तुझ्याकडे ते आहेत का ग, ते मोठे मोठे असे फ्लावर्स असतात ते? अ, हे हँड पेंट मध्ये. हो हो, ते पण एक हा लेटेस्ट ट्रेंड आहे ना तो. लेटेस्ट ट्रेंड आहे, म्हणून ते तरी पण 10% डिस्काउंट वर आहे. हो ना. आणि बघ ना, ह्याला काही वजनच अजिबात नाहीये. नाही, अजिबात वेअर नाही. केल्यावर तर काही, आणि हे असं आहे म्हणजे की किती ग्राम असेल हे बघ हा तर. हे असे आहेत की हे 12 महिने चालतात. ह्याला फेस्टिवल्सची गरज नसते. हे कधीही कोणी खरंच हे बघ घेऊन तर, जातं. अगदी किती नक्की. छान. हे म्हणजे पूर्ण साडी हो. मी अंगावर हा वेअर केलं तरी म्हणजे असं वाटत आणि नाहीये. ही 5.5 मीटर असते विदाउट ब्लाउज पीस, पण कोण किती हेवी असू दे, बारीक असू दे, ती पर प्रॉपर बसते बसते. ना. कोणाला असं टेन्शन घ्यायची गरज नाही की ह्याचं अरे ह्याचं मी काय कशी प्राइस होणार. जातं या साड्यांचं? ह्या अशा 1500 आहेत, अच्छा. त्या डिस्काउंट वर होतील आणि विदाउट 10%. ब्लाउज ह्याच्यावर कुठलाही ब्लाउज चालतं ना? आरामात. आणि त्याच्यात हे सगळे एवढे कलर्स आहेत का हो हो, फ्लावर्स डिझाईन मध्ये? हा सगळा मल कॉटनचा सेक्शन आहे. सेक्शन आहे. हं. आणि मग ह्याच्यात ते फ्लॉवर प्रिंट झालं, हे काय आहे? हे असे हे ते बॉबी प्रिंट आहे. हा पोल्का डॉट, अच्छा. मोठा पोल्का ओके. असे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात तू ठेवलेल्या आहेत वेग डिझाईन तशा. ही आता माझे खूप कमी राहिले, पण ही आता नॉर्मल हे वाले फुल तुम्ही खूप पाहिले असणार, पण हे ऑल ओव्हर आहेत का ऑल ओव्हर. अशा? ही अशी तर 2000 ची होती. अच्छा. हा, ही छान आहे ग, कलर पण छान आहे ना. पूर्ण भरलेली आहे आणि त्याला प्रश्नच नाही की तो, म्हणजे बऱ्याच जणांना असं होईल की ही का महाग, तर पूर्ण हो. भरलेली आहे. हो का, किती छान आणि हे दिसते खूप ना. सुंदर वाटतं. सुरेख दिसते ग. ह्याचेही माझे खूप कमी पीसेस राहिले. आणि हे साधं हँडवॉश असतं ना? हो हो, नॉर्मल. हे फक्त हा कपडा सोक करून नाही ठेवायचा 5 ताबडतोब धुवून मिनिटाच्या वर. टाकायचं. जस्ट डीप करून एक तुम्ही. आणि ह्या ज्या आपण ह्या साड्या सगळ्या पाहिल्या, ह्याचं कसं? ज्या महेश्वरी आहेत त्या कंपल्सरी ड्रायक्लीन, ह्या ज्या एक्सक्लुझिव्ह आहेत ना त्या कंपल्सरी ड्रायक्लीन. ड्राय क्लिनिंग आहे. आणि ह्या आपण पाहिल्या लिनन. लिनन पण ड्रायक्लीन केलेलंच बेटर आहे. अच्छा, कारण म्हणजे ते सोक ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत हा. त्या सिल्कवाल्या ड्राय क्लिनिंग. ड्रायक्लीन त्यांना तर कंपल्सरी हो. ड्रायक्लीन केलेले आहेत. हे पूर्ण हाताने एम्ब्रॉयडरी केलेले आहेत. हो का? त्यामुळे ह्याचं कॉस्टिंग जास्ती जाते. मग हे तू डिझाईन करून घेते अशी वेगवेगळी? हा काही असतात, काही बनवून घेतो. खूप छान आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण हँडवर्क. हो, मशीन वर्क नाहीये. मशीन वर्क नाहीये. खूप छान, मस्त वाटतं. ह्याच्यात कलर्स आहे? हा 2च राहिलेले आहेत. अच्छा, खूप छान दिसतंय हे पण. आणि हे म्हणजे ज्याला समजतं त्याला समजेल. बरोबर. पण नाही, गेल्या आहेत बऱ्याच, म्हणून म्हणजे ज्यांना आवड असेल. बऱ्याच लोकांना हातमागावरच्या साड्यांच्या खास त्याच्यासाठी येतात. ताई, हे मल कॉटन सध्या खूप रनिंग आहे, पण त्यावर आपण हँडवर्क केलेलं आहे. प्लस ही वीव पण बघू शकता, खूप घट्ट आहे. आणि त्याला थोडंसं टिकल्या पण लावल्या, टिकल्या सिक्वेन्स पण लावलेले आहे. त्याच्यामध्ये कलर्स आहेत, ते दाखवते. वाव, किती छान दिसतोय कलर. हा तर खूपच रनिंग आहे. अगदी छान. पिंक ब्लाउज वर खूप जाईल. मस्त. त्यामध्ये हा कलर आहे. हा पण खूप असा डिफरंट कलर आहे. हा कॉम्बिनेशन मिळत नाही. तसे हा एक आता नवरात्रीचा पहिलाच आहे, व्हाईट कलर. हा ग्रे मध्ये आहे, खूप छान. छान आहे. हा पिंक मध्ये आहे. म्हणजे सगळे नवरात्रीचे 9 कलर तुझ्याकडे मिळणार आहेत. हे आपले लिनन मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक साड्यांमध्ये जसे तुम्हाला पाहिजे आहेत तशा तुम्हाला साड्यांचे कलर हिच्याकडे मिळणार आहेत. आणि ह्या लिनन मध्ये आहेत. अच्छा, लिनन मध्ये पण खूप छान कलर्स आहेत तुझ्याकडे. हा तर एक ऑल टाइम, हा जो रनिंग कलर आहे ना, तो ऑल टाइम फेवरेट आहे सगळ्यांचा. त्याला कुठला कलर शेड असते, ती काय बोलतात त्याला? कॉपर ब्लॅक बोलतात. छान आहे ना तो. गोल्डन ब्लॅक कलर आहे, जो सगळ्यांचा फेवरेट आहे. आणि किती वेळा रिस्टॉक करतो आम्हालाच माहिती. खूप सुरेख. आणि ही पण खूप छान चापून चोपून बसते, फुलत नाही.
ह्याला रनिंग ब्लाउज पीस येतं. मस्त वाटतोय, छान दिसतोय तुला. थँक्यू ताई. ही एक नवीन व्हरायटी आहे ज्याला 2 कलर आहेत का? हा नाही, त्याला ड्युअल टोन पदर तर आहे. आहे, पण अच्छा. पदराला टिश्यू पल्लू आहे. हो बऱ्याच का? जणांना पूर्ण टिश्यू नको हवा असतो आणि त्यात हे गिनी वर्क आहे, म्हणजे हलकं फुलकं थोडे ऑफिस किंवा छोटे साध्या मोठे छोट्या फंक्शन असतात फंक्शनसाठी. त्यासाठी हे खूप छान आहे. हे पण विदाऊट ब्लाउज पीस येतात. हो, ह्याच्यावर पण कुठलाही ब्लाउज चालेल ना? हो, आरामात. मस्त वाटतोय, छान खूप छान वाटते ही पण. ह्याच्यात पण कलर्स आहेत. कलर्स आहेत, खूप छान. अरे ते तिथे व्हाईट काय आहे ग? हे जे मी वेअर केलंय ना, अच्छा, त्यातली आहे का हा ते? हा वूल कॉटन येतो. हे पण ओके. प्युअर हँडलूम आहे, बघू अच्छा. शकता तुम्ही. हम्म. आणि हाही हलका फुलका थोडं नॉर्मल मल कोणाकोणाला मल कम्फर्टेबल नसतं थोडंसं, बरोबर. तर त्यासाठी चांगला ऑप्शन आहे. त्याला बॉर्डर खूप हा. छान दिली ना. मल मस्त. म्हणजे मल थोड्या ट्रान्सपरंट असतात कधी कधी, पण ह्या अजिबात नाही. आता हा मी सिंगल पदर घेतलेला आहे. तरी म्हणजे हा, चांगली वाटते, छान वाटते. छान वाटते. मस्त प्लेन वाटते. आणि ह्याला हवं तसं तुम्ही कॅरी करू शकता. तुझ्याच्या अक्षता, तुझ्याकडच्या साड्या अप्रतिम आहेत हा. थँक्यू ताई. मला अगदी प्रचंड आवडल्या, सगळ्या साड्या छान आहेत. ही घेऊ काय ती घेऊ असं माझं झालेलं आहे. पण अक्षता, मला कळत नाही की तू ह्या व्यवसायात आली तरी कशी? स्वतःच काहीतरी करायचंच होतं, तर बघतच होते, पण काहीतरी एक्सक्लुझिव्हच करायचंय. उगाचच काहीतरी रॅन्डम करायचं म्हणून नाही. आणि साड्या म्हटलं तर माझं लहानपणीपासून जिव्हाळ्याचं, कारण माझी आई फक्त साड्याच नेसते. घरी गाऊन घालणार, पण बाकी ती पंजाबी ड्रेस वगैरे नाही, फक्त साडी. त्यामुळे आईने साडी नवीन घेतली की ती मी ड्रेप करून बघायचं, हे माझं पहिल्यापासून आहे. साडी प्रेम अगदी हे तुझ्या आईकडून हा. तुझ्याकडे आलं. त्यात आजीचं तर आपल्या आजी साड्या नेसणाऱ्या आहेतच. तसं त्यामुळे साडी मला जास्ती आवडते पंजाबी सूट पेक्षा. आणि तू साडीत खरंच छान दिसतेस. थँक्यू. तर आणि त्यात मग आपलं जर प्रमोट करायचं तर आपलं इंडियन ट्रेडिशन का नाही, जे आपले एन्शियंट टेक्नॉलॉजी, जे आपल्या खरं हँडलूम पूर्वापार चालत आलेलं आहे. हँडलूम आपल्यासाठी ना, आपल्या शरीरासाठी तितकंच उपयोगी आहे, कारण आपल्या शरीरावरही छिद्र असतात, ज्याला नायलॉन थ्रेडचा खरं तर त्रास होतो. बरेच जणांना रॅशेसचे त्रास असतात, का आपला जो स्वेट असतो, घाम असतो, तो शोषला जात नाही त्या कपड्यांमध्ये. त्यामुळे मग बऱ्याच वेळेला स्किन ॲलर्जी होते. आजकाल बरेच हे प्रमोट होत आहे हँडलूमच्या मार्गाने. आणि जे हँडलूम व्यवसायात आले त्यांना खरंच थँक्स आहे की आपलं इंडियन कल्चर तुम्ही पुढे आणताय. त्यामुळे हा जो कपडा एकदा जो वेअर करायला लागेल ना, मग तो परत सिंथेटिक साड्यांकडे नाही जाणार. आणि त्या जे आपले जे वीवर्स आहेत, जे पूर्वीपासून त्यांची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे. त्यांची परिस्थिती खरं तर खूप कठीण आहे. मग आपल्या थ्रू त्यांनाही काहीतरी व्यवसाय मिळतोय. आणि असं बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या आजकाल हँडलूम मध्ये आल्या आहेत, त्यांचाही खूप आभार आहे ऍक्च्युली, की त्यांना ऍक्च्युली एक खाण्याचं, जगण्याचं एक साधन मिळतंय. तर माझं ते एक होतं, त्यामुळे हे खरं तर रॅन्डमली आलंय. कारागिरांनाही तू काम अवेलेबल करून दिलेलं आहे, म्हणजे तुझ्यामुळे आज 4 लोकांची घरं चालतायत. नक्कीच. आणि हे घेणाऱ्यांचे पण नक्कीच आभार आहे, कारण तेही तितक्याच आवडीने घेतात हँडलूम. कारण हँडलूम थोडं बजेट फ्रेंडली नसतात, अगदी 400-500च्या रेंजला नसल्या, पण काही जण आवडीने घेतात, ज्यांना माहिती नसतं पण काहीतरी वेगळं आहे, छान आहे. आणि हा कपडा इतका सुरेख असतो ना, की तो तुम्हाला म्हणजे प्रेमात पाडतोच. मी बघितले आजकाल, चला आता माझ्या एज ग्रुपचे असू दे, मिडल एज असू दे, आता आजकाल यंगस्टर देखील छान छान अशा साड्या वेअर करतात. त्यांना मगाचपासून मी एक बघते ही साडी, तर मला ही प्रचंड आवडली आहे. ही आपला एकदम सॉफ्टेस्ट प्रीमियम मल मध्ये जाऊ शकतो. ताई, ह्या बऱ्याच जणांना क्वर्की मध्ये हव्या असतात. हे प्रिंट नसून हे हँड वुवन काम केलेलं आहे, थ्रेड वर्क आहे. हे बघा. अच्छा, पप्पी आहे ना ग? हो, हा पप्पी आहे, डॉगीचं छोटंसं पिल्लू. तसंच आपल्याकडे पूर्ण साडीवर ते असं वर्क केलेलं. पूर्ण खूप छान.
त्यामुळे ह्याचं थोडं हाय रेंज म्हणजे जातात. अगदी थोडा कलाकाराला दाद द्यायला पाहिजे की नाही एक्सक्लुझिव्ह मग. बोलू शकता ह्या. हो खरंच. आणि असं ते लांबून वाटत नाही हां, ना की पण ते ह्या वर्क आहे. नेसल्यावर खूप म्हणजे आ- नक्कीच तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळेल. हो आणि अगदी लाईट वेट आहेत. तसंच हे आहे, हे हो. युनिकॉर्न आहे, खूप फेमस आहे हम्म. सध्या. हे थ्रेड वर्क आहे. हम्म. ह्या खूप छान. प्रिंट नाहीयेत. हो. आणि हा फॅब्रिकही नॉर्मल मलपेक्षा पण अति सॉफ्ट आहे. हा एलिफंट आहे ना, हो, बेबी एलिफंट. बेबी एलिफंट आहे. खूप छान. हे पण ऑल ओव्हर साडी आहेत. मस्तच आहे ग. या साधारण काय रेंज मध्ये जातात? ह्या 3000 मध्ये आहेत. अच्छा. पण वर्थ आहेत म्हणजे हो. 3000 ला. कारण त्यांचं तेवढं हो काम एक आहे ना. साडी बनवायला मग त्यांना जवळजवळ 2 ते 3 दिवस हो जातात. जातात बरोबर. खूप छान आहेत. तर ह्या अशा यंगस्टरना आवडणाऱ्या ह्या साड्या आहेत. खूप छान अजूनही आहेत. ताई साड्या आहेत हो यंगस्टरला का, दाखव आवडतील तरी अशा. मग. आपण साडी, ह्या साडीविषयी सांग ना काही. ताई ही सुपर सॉफ्ट मलवर पॅचवर्क केलेलं आहे. मशीन एम्ब्रॉयडरी आहे. अच्छा हे बघा. पण हे जे वर्क आहे ते पॅचवर्क आहे. अच्छा. खूप छान दिसते ही पण साडी. आपण पूर्वी माहिती विणकाम विणकाम करायचो. करायचो. हां. सेम असं ते बघितल्यावर पण आठवण झाली. पण ही मशीन वर्क आहे. पण हे जे अच्छा. आहे ते बाकी पॅच वर्क आहे. ओके. हा पण छान आहे. तसंच हे आणि हँड बघ ना काहीच वजन नाहीये त्याला. आणि इतर नॉर्मल मलमध्ये आणि यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवत असेल. अतिशय सॉफ्ट आहे सॉफ्ट आहेत. ते. आणि तसंच हे हँड क्रोशा जे आजकाल क्रोशावर भरपूर हम्म. केलं जातं. आजकाल क्रोशाचं खूप तर चालू आहे हे ना. हँड क्रोशा करून ते तिथे म्हणजे ना स्टिच पूर्वीचा केलेलं आहे. ट्रेंड आता हां. परत आलाय. एक्झॅक्टली. हे बघ. आणि तो खरं तर यायलाही हवा. हो हे बघ ना. पूर्वी आम्ही असं क्रोशाचं करायचो. की छोटे खूप छोटे छान. फ्लॉवर्स केल्यात मस्त वाटतंय. आणि मस्त ऍक्च्युली हे हां. किचकट काम आहे. आणि हे एक एक बनवायलाच किती बरोबर. वेळ जातो. ही पण ऑल ओव्हर पूर्ण साडीवर आहे. मस्त आहे. आणि ते सुद्धा पूर्ण सगळे डिफरंट ही कलर खूप मध्ये आहे. आता नवरात्रीचा हा. पहिलाच कलर आहे हो. सफेद. तोही तर खूप हो छान वाटेल. अगदी हटके हां, कलेक्शन. थोडीशी हा हटकी. छान. नॉर्मल हो काठापदराच्या पेक्षा. बाहेर. हो हे तसंच काहीतरी अगदी वेगळं दिसतंय. हे सनफ्लॉवर वाव. क्राफ्ट करून मग त्यावर वाव काय हे दिसतंय क्राफ्ट हे. केलेले आहे. ही पूर्ण हँड क्राफ्टेड आहे. वाव काय किती छान छान दिसतंय. आहे आणि खूप यंग मस्त. म्हणजे मुलींना मी खूप हे आवडेल. फर्स्ट टाइम पाहिलंय. असं अगदी म्हणजे रिअल फ्लॉवर्स लावली आहेत. नक्की. हे काही थोडासा जसं सांगितल्याप्रमाणे थोडा डिझाइन आमच्या असतात. वाव छानच दिसतंय ग. हे अगदी लांबून कोण बघेल ना. नॉर्मल हँड पेंट वगैरे खूप कॉमनली बघायला हे मिळतं. असं हे म्हणजे खूप अनकॉमन आहे ना. नक्कीच. आणि अगदी वाटेल की जसं हवा जर आली ना हो, हो. आणि हे असं उडेल तेव्हा वाटेल खूप की छान वाटतं. ऍक्च्युली फ्लॉवर लावलेलं आहे ह्याच्यावर. खूप छान आहे हे. अगदी हटके कलेक्शन आहे हे. थँक यू. ह्याचं काय प्राइस आहे? ह्या साधारण 2600च्या आहेत. मंडळी बघून ठेवा. मला तर ह्या साड्या खूप आवडल्या. ते खरंच खूप छान आहे. म्हणजे थँक यू, कुठे थँक मी यू. पाहिलं नाहीये हे हां. असं. खूप छान आहे. मग ह्याच्यात थँक यू. कलर्स आहे सध्या का तरी तू हे बनवून देते म्हणजे? म्हणजे सध्या तरी ह्या दोघांवरच केलेलं दोनच आहे. आहेत. हा खूप छान आहे. मस्त आहे. आवडलेली. हे आहे हे वूल कॉटनवर. हा कॉटन थोडासा थिक असतो. आणि ही पण एम्ब्रॉयडरी आहे ना. हे पण हँडवर्क आहे म्हणजे अच्छा. विविंग आहे हे. आणि खालच्या पट्टीला वेगळ्या वरच्या पट्टीला वेगळं. ड्युअल टोन आहेत हम्म. 2. आणि ही पण सिंपल आहे पण इतका छान ग्लॅमरस लुक देते. म्हणजे जे मुलींना हवं असतं ना थोडंसं सिंपल सिम्पल. येट हा एलिगंट त्या टाईपचं. सिंपल सोबर असं सोबर. पाहिजे हो. असतं. छान वाटेल ग. कॉलेज मध्ये ऑफिस ह्याच्यावर वेअर. आजकाल ते थ्रेड ज्वेलरी पण चालेल, खूप खूप ऑक्सिडाइज हा पण चालेल, काही मस्त. चालू हा शकतं. हा अगदी खूप मिनिमल छान. ज्वेलरी हो ही छान वाटेल. मस्त आहे. छानच अगदी छान. थँक की यू जे ताई. तुझ्याकडचं सगळं एकूण एक थँक कलेक्शन यू. मला आवडलंय. खूप छान आहे. अक्षता ही साडी प्रचंड आवडली आहे. हा आणि ही साडी हा, पाहिल्यावर ना मला माझ्या आईची आठवण झाली. नक्कीच. माझ्या आईकडे ही अशी सेम साडी हा होती. ही गर्भरेशमी हो साडी आहे. बरोबर. यात 3 टाईपचे सिल्क आहेत. टसर सिल्क आहे, रेशीम आहे
म्हणजे ही ना अशी हा. बोलतात ना जुन्या काळात घेऊन जाईल. हा, खरंच. महेश्वरीच आहे ही. खरंच छान. महेश- हे बघ, किती खूप छान सुंदर दिसते. आहे. हीच थोडी हाय रेंज आहे. तर मला एक विचारायचं अक्षता, की तू थांब. तर अक्षता, तुझ्याकडे स्टार्टिंग रेंज किती पासून स्टार्टिंग असते रेंज आपल्याकडे 1200 पासून आहे. आणि मॅक्झिमम? ते अप टू 9000. अच्छा, आणि खूप छान आहे. तसंच अजून एक खूप ट्रेंडिंग कलेक्शन म्हणता येईल आणि वाव. सगळ्यांचं लाडकं. ब्लॅक ऑल टाइम फेवरेट असतं. आणि त्यात त्यात डोला सिल्क तर सगळ्यांचं हो, फेवरेट हो. आहे. वाव, खूप छान ग. जाड्या बारीक कुठल्याही म्हणजे अगदी स्त्रीला ह्या आणि यंग आणि ओल्ड एज आणि कोणालाही सूट होईल अशी ह्यामध्येही साडी. आपल्याकडे कलर्स आहेत. प्रिंट्स वेगळ्या वेगळ्या असणार. हो का? त्यात हे ब्लाऊज पल्लू पीस पण आहे काय छान त्याचं. आहे. वाव. ब्लाऊज पीसला पण छोट्याशा मस्त बुट्टी आहेत. हे पण हँड ब्लॉक आहे. ही हो पूर्ण ना? साडी हँड ब्लॉक आहे. ह्याचं काय जातं एव्हरेज? ह्या 6 पर्यंत जातात. हे पण जसं हो ना? आर्टिसन्स आहेत तसे प्राइस त्याच्याप्रमाणे. डिफर करतात. वाव, खूप आणि सुरेख ही दिसतंय ग. काय तुला हलकी दिसते फुलकी छान. थँक्यू मस्त. थँक्यू. हलकी फुलकी हे सुरेख. हे आपला मस्त दिसते फेवरेट साडी. आहे सगळ्यांचं. मस्त साड्या आहेत. त्या साड्या मला तर आवडलेल्या आहेत. जर तुम्हाला ह्या साड्या घ्यायच्या असतील तर तुझ्याकडे आपल्याला सगळ्यांनी नक्की. यायचं आहे. पण तू मगाशी मला म्हणालीस की ताई आता काहीतरी फेस्टिवल ऑफर ठेवल्यात, तर ती ऑफर नक्की काय आहे? ताई, आता नवरात्रीसाठी खास आपण स्टॉक क्लिअरन्स करतो आहे. जे सिंगल पीसेस राहतात बरोबर. किंवा खूप जास्त वेळा रिपीट केल्या जातात. मग आता त्यानंतर रिपीट नाही हो, होणार नाही होणार. अशांना मग क्लिअरन्सवर लावल्यात. तर मग ह्या ज्या मॉलमध्ये आहेत मोस्टली ह्या 10% डिस्काउंटवर आहे. अच्छा. ह्या त्यानंतर थोडा प्रीमियम रेंजवाल्या या 20% डिस्काउंटवर आहेत. अच्छा. आणि ह्या असणार आहेत 30% डिस्काउंटवर. अच्छा. तर त्या एक्झॅक्टली काय व्हरायटी आहे ते बघण्यासाठी तुम्हाला तर नक्की हो, शॉप व्हिजिटच हो. करावं लागेल. तर नक्की या इथे. आणि काय आहे, साड्यांचं हिच्याकडे प्रचंड कलेक्शन आहे आणि ते काय तुम्हाला मी 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दाखवू नक्कीच. शकत नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. त्यांसाठी साड्याच नाहीयेत, त्याच्यावर आपल्याला हिच्याकडे ज्वेलरी देखील मिळणार आहे. तर ज्वेलरी बघायची आपण. ताई, हे आपल्याकडे प्युअर ब्रासचे ज्वेलरी आहे. ज्यामध्ये हे प्युअर नॅचरल स्टोन आहेत. हे जे मोती आहेत ते नेकलेस आहेत ना? नेकले पण हे जे मोती आहेत ते ओरिजिनल बारोक्यू आहेत. फ्रेश वॉटर पर्ल आहेत. अच्छा, तू असं लावून दाखव. छान वाटतंय. उलटा झालं. हम्म. पण तरी पण रिझनेबल प्राइस आहेत. प्युअर पर्ल असलाय तरीही. आणि ते खाली काय ग? हे सगळे इयरिंग्स आहेत. क्लिप्स आहेत काही काही. अच्छा. हे हेअर क्लिप्स आहेत. वाव. हे आपण एक पोनी लावला लहान मुलांना वगैरे किंवा आपल्या म्हणजे हेअर जुडा क्लिप. बनवतो त्याला एक मध्ये असं जस्ट क्लिप करायला. हे काय सगळं? हे सगळे इयरिंग्स आहेत. ह्या काश्मीरी साठी ह्या खूप फेमस आहेत. एक इयरिंग्स घातले बस झालं. हे काय असं वेगळंच वाटतंय. म्हणजे हे कुठून घालायचंय काय? नाही, हे अच्छा, इयरिंग्सच आहेत. हो, अशा किती छान दिसतंय. फक्त एक इयरिंग्स घातलं तुम्हाला हो, बाकी काय? कशाची गरज नाही. किती छान आहे ते. मस्त तसं हे वाटतं. आपला ट्रेंडिंग आपल्या शॉप मध्ये हे खूप चालतं. सुई धागा. हे पण हे स्टार्टिंग प्राइसच आहे म्हणजे हे 350 ला. इथून घालायचंय, एक असं एक पुढे येणार, एक मागे. मागे हे असं लोंबकळणार. म्हणजे ह्यामध्ये व्हरायटी आहे. जशा साड्या हिच्याकडे हटके आहेत तसं तुझ्याकडे ह्याचंही कलेक्शन अगदी हटके आहे. एकच हे पूर्ण हात कव्हर करते. म्हणजे अगदी एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे तुझ्याकडे. आणि हे केसांना लावायचं ना, जो आजकाल जुडाला खूप ट्रेंडिंग आहे. हे पण 1050 टू अप टू 2500 पर्यंत आहेत. जसं त्याचं वर्क होईल तसं. हे पाची कुंदन वगैरे सगळं लावलेलं आहे थोडंसं प्रीमियम रेंज मध्ये तुझ्याकडे. आणि हे सगळं हे हँड कडे आहेत. जसे एकच वेअर केला की पूर्ण आपला लुक कव्हर होईल. हे सगळं हे पण पूर्ण जुडाच आहे. आणि हे सगळं हे सेम नेकलेस आहेत. हे
पूर्ण रिअल स्टोन आहेत, जे आपले नॅचरल स्टोन येतात आजकाल हिलिंग आणि साठी हे वगैरे. म्हणजे सगळ्या ह्याच्यावर मॅच होते ना, आरामात आरामात. म्हणजे काही वेगळं वेअर हो. करायची गरज आणि नाहीये. हे प्युअर ब्रास आहे. हो का? असं पण नाही, छान वाटतोय स्टेनलेस स्टील नेकलेस. आजकाल येतं, पण हे प्युअर ब्रास आहे. त्याला प्लस 18 कॅरेट गोल्ड पॉलिश आहे. त्याच्यावर इयरिंग्स पण असतील ना? काय वर आहेत एक्सक्लुझिव्ह अच्छा. असल्यामुळे कायकांवर आहे, कायकांवर नाहीयेत. हे जे ऍक्च्युली तुम्ही जे पर्ल बघताय ते ओरिजिनल आहेत, जे फ्रेश अच्छा. वॉटर पर्ल केले हो जातात हो. आजकाल, ते अच्छा. आहेत. आणि हा जसं नेकपीस हा खूप मोठा, छान हा दिसतोय. हा एक प्रीमियम मध्ये हा. आहे. आणि त्याचे ते इयरिंग्स आहेत त्याचे. इयरिंग्स. खूप छान आहे. आणि हे मी मगाशी पाहिलंय आल्या आल्या, तर हे ह्याच्याकडे माझं अगदी लक्ष गेलं. हे काय आहे? तर हे पण फॅब्रिक ज्वेलरी आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पण हे थोडीशी वेगळी आहे, डिफरंट आहे. तुम्ही ही नक्कीच पाहिली नसेल. हे सगळं हाताने हे बनवलेलं आहे. बनवून मग खरंच अगदी हे वेगळी आहे खूप ग. सुंदर वाटतात. मी एक जस्ट दाखवते. नाही ते समजतच आहे ना, हे काय कशाला काढते असं काय. खूप एक सुरेख. लावून दाखवते. हे बघ. आणि असं फॅब्रिकची वाटत नाही ना लांबून. नक्कीच. आणि हलके फुलके खूप छान आहे. तसे हे हेअर बंच आहे. हो. हे पण हे क्राफ्ट करून मग केलेलं आहे. बरोबर आहे. वर्क खूप आहे. रिबन वर्क आहे ना हे. हो, वर्क खूप छान. आहे. त्याच्याप्रमाणे हे पण सेम थ्रेड वर्क करून इयरिंग्स केलेले आहेत. म्हणजे कलाकारांना खरंच म्हणजे काय कला हे आहे पण आमचे त्यांच्याकडे. आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून करून घेतो हे. खूप जसे आता छान आहे. कवडीचे गरब्यासाठी वगैरे कवड्यांचं नवरात्रीला आहे. हे. खूप सुरेख असं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. तर मंडळी आपण अक्षताकडे साड्या पाहिल्या, ज्वेलरी पाहिली. हे झालं आपल्याला आवडणारं कलेक्शन. पण आपल्या घरात दादा असतील, भाऊ असतील, प्रत्येकाचे हबी असतील, तर त्यांच्यासाठी देखील खूप छान असं कलेक्शन हिच्याकडे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही याल आपल्या पार्टनर सोबत, तर तुम्हाला परत दुसरी दुकानं काही फिरायला नकोय. तर काय आहे तुझ्याकडे नक्की? ताई, आपल्याकडे हँडब्लॉक शर्ट आहेत, हँडब्लॉक किंवा इकत जे वीव केलेले आहेत. हे ऍक्च्युली जिथे जे हँडब्लॉक बनतं, लाईक आता हे अजरक असेल, तर अजरक जिथे बनलं जातं तिथून कपडा घेऊन मग आम्ही आमच्या युनिटकडे पाठवतो आणि मग ते स्टिच करून घेतो. असे नाही, आजकाल हँडब्लॉक रेडीमेडही मिळतात. मिळतात. हो, पण हे बरोबर आहे. ऍक्च्युली आमचंच युनिट आहे. अच्छा. असे बरेच आहेत. पण मग प्रत्येक दाखवणं ह्याचं काय साइजेस मध्ये काय म्हणजे? साइजेस M to XXL पर्यंत हो आहेत. का? त्याची रेंज काय जाते? ताई, ह्याचे प्रत्येक प्रिंट वाईज प्राइस डिफरंट डिफरंट होते. असते. स्टार्टिंग रेंज 850 टू अप टू 1700 अशी आहे. अच्छा. छान आहे. जसे आता हे शॉर्ट जेंट्सचे शॉर्ट कुर्ते आहेत. हे पण हँडलूम इक्कत आहे. अच्छा. प्युअर मध्ये ना? हे पण प्रॉपर साऊथ वरून मागवून कपडा मग तो त्याचं स्टिच केला जातो. स्टिच केलेलं आहे. सेम ह्याचं काय जातं अप्रॉक्स? हे पण आता हा म्हणाल तर 1200चा आहे. पण मग हे ह्याच्यात स्टार्टिंग रेंज काय? कुर्त्यामध्ये 1100 पासून ते म्हणजे 1100, 1800. 1200 ते हां, 1800 आहे. हाही छान कुर्त्यामध्ये. आहे. हां. आणि ह्याच्यातही आपल्याला खूप सारे कलर्स, कलर्स आहेत. डिझाईन्स जसा जो हा आहे, फेस्टिव्हल ना? हा इक्कत वीव आहे, पण हा कॉटन सिल्क म्हणून सेल होतो, पण हा मर्सराइज कॉटन आहे. अच्छा. हा 1800चा मग आहे. ह्याच्यात खूप आपल्याला छान आहे. गरम होत नाही? अजिबात हो नाही. का? नक्कीच ट्राय करा. आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. 3 हो. वर्ष झाली सेल करतोय. खूप छान. 4 वर्ष एक्झिबिशन्स करत होतो. आता जरा थोडं सेटल व्हायचं हो. ठरवलं. छान ना. तुला शुभेच्छा. नक्की, हां. थँक यू. तर मंडळी, या रायका इंडिया मधलं कलेक्शन घेण्यासाठी या फेस्टिवल सीझन मध्ये नक्की या. खूप एक्सक्लुझिव्ह अशा ऑफर्स आहेत आणि छान असं कलेक्शन आहे. तर अक्षता मला सांगशील का की तुझ्या या शॉपमध्ये कसं एक्झॅक्टली यायचं? ताई, आपलं शॉप आहे मुंबईमध्ये दादर वेस्टला. दादर वेस्टला पोर्तुगीज चर्च जवळ हून अगदी 2 मिनिटावर आहे. एकतर HDFC बँक किंवा नवमेजवानी हॉटेल, जे खूप फेमस आहे इथे, त्यांच्यामध्येच आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबरही देते किंवा डिटेल्स ॲड्रेस आपण देऊ डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मला सांग ना की टायमिंग काय आहे शॉपचे? टायमिंग आपला 11:30 ते रात्री 8:30 पर्यंत आणि नसणार आहे. सगळे डेज ओपन फक्त ना? सोमवारचा बंद असणार आहे. मंडे क्लोज असणार आहे. तुझा एकदा नंबर सांगशील? नंबर आहे 9867273585.
तर राय- मंडळी, जर कोणाला इथे यायचं असेल तर याच मुंबईवाल्याने, आणि ज्यांना कोणाला कुरिअर हवं असेल तर तू कुरिअर करतेस हो, ना? फ्री शिपिंग आहे. हा. आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये फ्री शिपिंग हा. आहे. तर जर तुम्हाला जी साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवा ह्या व्हॉट्सअपवर आणि तुम्हाला ही कुरिअर करून देईल. अक्षता, तू छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस, त्याच्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. थँक्यू ताई. मंडळी, आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.